हे गुरुदेव. ध्यानमूलं गुरुर्मूर्ति, पूजामूलं गुरुर्पदं, मंत्रमूलं गुरुर्वाक्यं, मोक्षमूलं गुरुर्कृपा. आपण स्वतः शिवस्वरूप असून आपल्या इच्छेतून विश्व निर्माण झालेलं आहे आणि आमच्या इच्छेमध्ये जेव्हा स्वार्थ शिरतो तेव्हा ती इच्छा माया होते, अपरा माया होते, अधो माया होते आणि आम्हाला संकुचित करते, मर्यादित करते, त्रिविध ताप भोगण्यासाठी सज्ज करते. अशा मायेतून आमची सुटका जर कोण करणार असतील तर ते सद्गुरुनाथ आहेत. आणि तुम्ही आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत. पहिलं भाग्य मनुष्य देह मिळाला, दुसरं भाग्य शिवभक्ती मिळाली, तिसरं भाग्य निस्वार्थ गुरुमूर्ती लाभली आणि चौथं भाग्य दररोज आम्ही या ज्ञान पहाटेत, गुरु पहाटेत, या ब्रह्म मुहूर्तावर सद्गुरुनाथाची पूजा करतो, तीर्थ घेतो, गुरुची अमृतवाणी श्रवण करतो. ही आपल्यावर गुरु महाराजाची कृपा आहे. रोज आई जसं बाळाला जवळ बसून घेते आणि बोध देते, तसं परमदयाळू गुरु माऊली तुम्हाला आम्हाला चरणाजवळ बसून घेतात आणि ज्ञान अमृताचा घास घालतात. आता आपण सर्वांनी गुरुपूजनासाठी मानस पूजेमध्ये बसायचं आहे. पवित्र आसन टाकायचं आहे. आसनावर सुख आसन घालून बसायचं आहे. ज्या आसनामध्ये तुम्हाला कम्फर्ट वाटतं ते आसन घालून बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. मान सरळ ठेवायची आहे. आपले दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे आहेत. सरळ तळ हात आकाशाकडे करायचे आहेत आणि पहिलं बोट तर्जनी अंगठ्याला लावायचं आहे आणि 3 बोटे खाली सोडायची आहेत. ही चिन्ह मुद्रा धारण करायची आहे. डोळे मिटून घ्यायचे आहेत आणि मानस पूजेला सुरुवात करायची आहे. आम्ही पहाटे या ज्ञान पहाटे उठलेलो आहोत. झोपेतून उठल्याबरोबर इष्टलिंगाचं दर्शन घेऊन गुरु माऊलीच्या मूर्तीचं ध्यान केलेलं आहे. शिवपाठ करून वाणी पवित्र झालेली आहे. इष्टलिंग पूजेने देह पावन झालेला आहे आणि गुरु मंत्राच्या जपानं मन पवित्र झालेलं आहे. असं सुचिरभूत होऊन आम्ही वीर मठ राजूर येथे परमपूज्य अप्पाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. मठामध्ये आमचा प्रवेश झालेला आहे. पहिलं पाऊल टाकल्याबरोबर आमच्या सर्व चिंता, दुःख दूर झालेलं आहे आणि परम शांतीचा अनुभव येत आहे. परम आनंदाचा अनुभव येत आहे. दिव्यतेचा अनुभव येत आहे. पवित्रतेचा अनुभव येत आहे. जी भूमी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ शाब्देव परे निष्णात
गुरु मडिवाळ शिवाचार्य अप्पाजींच्या पदस्पर्शानं पावन झाली. राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य अप्पाजींच्या वास्तव्यानं पुनीत झाली. अशा भूमीमध्ये आपला प्रवेश झालेला आहे आणि आपल्याला अगाध शांतीचा, परम शांतीचा, परम सुखाचा अनुभव येत आहे. आपण मठामध्ये गेलेलो आहोत. मठातील नळाची तुटी चालू करून हात, पाय, मुख स्वच्छ धुतलेला आहे. मठामध्ये विभूती ठेवलेली आहे मोठी. ती विभूती आम्ही 3 बोटाला लावलेली आहे आणि इष्टलिंगाला अर्पण केली आहे आणि शिवाय नमः म्हणून आपल्या कपाळावर लावलेली आहे. विभूतीच्या बाजूला माऊलीच्या पादुका ठेवलेल्या आहेत. त्या पादुकाचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे. मठामध्ये विशाल बेलाचं झाड आहे. ते साधू संतांच्या संगतीनं पावन झालेलं आहे. त्याचा जन्म सफळ झालेला आहे. जन्म आलियाचे सार्थक झाले जळाले पातक. तो वृक्ष योनीत असूनही साधू संतांच्या सेवेनं पावन झालेलं ते बेलाचं झाड. त्या झाडाचे आम्ही प्रत्येक जण 5-5 बिल्वदळ तोडत आहोत. एक एक बिल्वदळ तोडताना शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणून आम्ही बिल्वदळ तोडलेले आहेत. आता आम्ही दुसऱ्या मजल्यावर परमपूज्य अप्पा जेथे बसतात तेथे पायऱ्या चढून वर जात आहोत. प्रत्येक पायरीवर पाऊल टाकताना शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत आम्ही वर आलेलो आहोत. त्या वर आल्याबरोबर त्या झोपाळ्यामध्ये परमपूज्य गुरु माऊली बसलेले आहेत. माऊलीच्या चेहऱ्यावर अगाध शांती आहे. प्रेम, आनंद ओसंडून वाहत आहे. माऊलीच्या नेत्रातून कृपा दृष्टी, करुणा आमच्यावर पडत आहे. कृपेची दृष्टी आमच्यावर पडत आहे. आम्हाला पाहून माऊलीला आनंद झालेला आहे. प्रसन्न वदनानं माऊली स्वागत करत आहेत आणि अप्पाला पाहून आम्हालाही आनंद झालेला आहे. अप्पाचं ते रूप, अप्पानी पवित्र भस्म कपाळावर लावलेलं आहे, कुंकुम लावलेलं आहे. शुभ्र पांढरा शर्ट, पांढरी धोती परिधान केलेली आहे. अप्पाचे चरण चांदीच्या पाट्यावर ठेवलेले आहेत. अप्पाने गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा धारण केलेल्या आहेत. आम्ही अप्पासाठी फुलांच्या माळा स्वतःच्या हातानं विणलेल्या आहेत. एक एक फूल ओवताना शिवाय नमः, एक एक बिल्वदळ ओवताना शिवाय नमः. शिवाय म्हणजे शिवा सर्व काही तूच आहेस. नमः म्हणजे मी काहीही नाही. फूल तूच आहेस, बिल्वदळ तूच आहेस, हार ओवणारा तूच आहेस आणि ज्यांच्यासाठी हार तयार होतोय तोही तूच आहेस.
या अद्वैत भावनेतून तो हार ओवलेला आहे. आता आम्ही अप्पाच्या दंडात, मनगटावर सुगंधित फुलाच्या माळा बांधत आहोत. माळा बांधल्यानंतर आमच्या हातानं ओवलेला सुगंधित फुलाचा पुष्पहार अप्पाच्या गळ्यात घालत आहोत आणि तोच हार माऊली आमच्या गळ्यामध्ये घालत आहेत. आशीर्वाद रूपानं तो हार आमच्या गळ्यात घालत आहेत. आम्ही सर्वजण गुरुच्या चरणाच्या पूजेसाठी अप्पाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. आमचा डावा हात परमपूज्य अप्पाच्या चरणाखाली ठेवलेला आहे. खाली अभिषेकाचं ताट ठेवलेलं आहे. उजव्या हातात पवित्र जलाचा कुंभ आहे आमच्या, आणि त्या पवित्र जलानं आम्ही शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणून त्या पवित्र चरणाचा अभिषेक केलेला आहे. अभिषेक करून माऊलीच्या चरणाचं ज्ञान तीर्थ आम्ही गुरवे नमः, लिंगाय नमः, जंगमाय नमः म्हणून प्राशन केलेलं आहे. गुरुचरणाचे तीर्थ प्राशन करून आमच्या देहातील समस्त रोग निघून गेलेले आहेत. आमचा देह निरोगी कंचन काया झालेला आहे. आमचं मन शिवमय झालेलं आहे. आमची बुद्धी शिवमय झालेला आहे आणि आमचा मीपणा गुरुचरणी लीन झालेला आहे. आता आम्ही गुरु महाराजांचे चरण स्वच्छ धुतलेल्या पांढऱ्या उपरण्याने अलगद हळुवार पुसून घेत आहोत. परमपूज्य अप्पाच्या चरणाला पवित्र विभूती शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत दोन्ही चरणाला लावलेली आहे. दोन्ही अंगठ्याला हळदी कुंकुम लावून आम्ही पूजा केलेली आहे आणि आम्ही तोडून आणलेले बिल्वदळ शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत अर्पण केलेले आहेत. परमपूज्य अप्पांची आरती गुरुराया आरती केलेली आहे आणि आता गुरुपूजा संपन्न झाल्यानंतर आम्ही साष्टांग दंडवत प्रणिपात घातलेला आहे अप्पाच्या चरणी. आमचं मस्तक अप्पाच्या अंगठ्यावर टेकलेलं आहे आणि त्या अंगठ्यातून ज्ञान प्रवाह आमच्या मस्तकात जात आहे आणि अज्ञान दूर होत आहे. आता आपण सर्वजण अप्पाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत आणि अप्पाला विनंती करत आहोत. आपण सर्वांनी हात जोडलेले आहेत. अप्पा, आम्ही तुमच्या चरणी शरण आलेलो आहोत. आमचं शरीर, मन, वाणी, प्राण आणि मीपणा आणि माझेपणा सर्व काही अप्पा तुमच्या चरणी समर्पित केलेला आहे. आम्ही अनंत जन्म या वासनेच्या फेऱ्यामध्ये फिरत आहोत. हे पाहिजे ते पाहिजे म्हणता म्हणता कोट्यावधी आमचे जन्म झाले, पण आम्हाला पूर्ण तृप्ती, पूर्ण शांती, पूर्ण समाधान मिळाले नाही. अप्पा, आमच्यावर कृपा करा. जीवाला शिव करणारं शिवयोग शास्त्र तुम्ही लिहिलेलं आहे. ते शास्त्र आम्हाला आपल्या मुखातून श्रवण करण्याची इच्छा आहे. अप्पा, आम्ही तुमचे लाडके लेकर आहोत. आमच्यावर अनुग्रह करा, कृपा करा आणि ते शिवयोग शास्त्र सांगा. परमपूज्य अप्पांनी प्रसन्न वदनाने स्मित हास्य करत आमच्या विनंतीचा स्वीकार केलेला आहे आणि आपण सर्वजण मनाचे कान करून
गुरु माऊलीचं आशीर्वचन श्रवण करण्यासाठी उत्सुक झालेलो आहोत. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. आपण शिवयोग शास्त्राचं श्रवण करत आहात. शिवयोग शास्त्र म्हणजे ही आपली कथा आहे. आपण स्वतः शिव स्वरूप आहोत, शुद्ध चैतन्य स्वरूप आहोत. आपल्या स्वरूपात संकल्प नाही, विकल्प नाही, इच्छा नाही. परम शांत स्वरूप, परम आनंद स्वरूप, परम प्रेम स्वरूप, परम ज्ञान स्वरूप आहोत. आपल्यात इच्छा निर्माण झाली, मला आनंद घेण्यासाठी काहीतरी करायचे आहे, म्हणून इच्छेपोटी आम्ही आमच्या मूळ स्वरूपातून थोडं खाली उतरलो आणि शक्ती स्वरूपात आलो. पुन्हा आनंद घेण्यासाठी मी एक आहे, अनेक व्हायचा हा संकल्प करून सदाशिव तत्वात आलो. मी निर्माण केलेल्या विश्वाचं मला नियमन आणि नियंत्रण करायचं आहे, असा विचार करून ईश्वर तत्वात आलो. आणि मी आणि हे विश्व वेगळं नाही, ही जाणीव, हे ज्ञान म्हणजे शुद्ध विद्या, ही मी आध्यात्मिक सृष्टी निर्माण केली. पुन्हा इच्छेमध्ये स्वार्थ शिरला आणि माया आली. मायेसोबत पंचकंचुके आले, काल, विद्या, राग, कला आणि नियती. त्या पंचकंचुकानं बुद्धी संकुचित झाली आणि स्वतःच स्वरूप आम्ही विसरलो आणि पुरुष तत्वामध्ये मी जीव आहे अशा भावनेमध्ये आलो. आणि सत रज तम या त्रिगुणात्मक प्रकृतीचे स्वामी असताना त्रिगुणात्मक प्रकृती आमच्यावर सत्ता गाजवू लागली. आम्ही पारतंत्र्यात आलो, आम्ही बंधनात आलो. आधी दैविक सृष्टीत आमचं स्वातंत्र्य गेलं. आध्यात्मिक सृष्टीमध्ये 5 तत्वात असताना आम्ही स्वतंत्र सर्वतंत्र होतो, सर्व विद्येचे अधिपती होतो. पण आधी दैविक सृष्टीतील 7 तत्वानं आम्ही मर्यादित झालो. ईश्वरी शक्तीच आमच्यावर नियंत्रण आहे. देव वेगळा आणि आम्ही वेगळे, ही भेद बुद्धी आली. आणि या भेद बुद्धीतून आधी भौतिक सृष्टी तयार झाली, जी सत रज तम त्रिगुणात्मक प्रकृती भौतिक आहे. मन, बुद्धी, अहंकार हेही भौतिक आहेत. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच तन्मात्रा आणि पंच महाभूतात्मक देहाच्या माध्यमातून आम्ही सुख शोधू लागलो आणि सुख स्वरूप आमचा आत्मा आहे हे विसरलो आणि बंधनात पडलो. आपण बंधन या प्रकरणाचा विचार करत आहोत, बंध या प्रकरणाचा विचार करत आहोत.
काल आपण चिंतन केलेलं आहे की आम्ही बाल असताना निर्विकार, आम्ही बाल असताना निर्विकार होतो, पण त्या बालकामध्ये आम्ही संकुचित विचार टाकले. त्याच्यावर संस्कार करताना आम्ही बांधलेले असल्यामुळे, आम्ही स्वतः बांधलेले असल्यामुळे, आम्ही स्वतः बंधनात असल्यामुळे आमच्या लेकरालाही आम्ही बंधनाची दीक्षा दिली. संत आपणासारखे तात्काळ करतात, आपण संसारी माणसं आपल्या मुलाबाळांना आपल्यासारखे तात्काळ करतो. त्याच्यामध्ये ही माझं हे तुझं, तू लहान आहेस, तुझं घर एवढं आहे, तुझी जमीन एवढी आहे, तुझी ताकद एवढी आहे, असं सांगून आपण त्याला मर्यादित करतो. आणि मर्यादित होणं म्हणजे बुद्धी संकोचित होणं. इतराप्रमाणे या जीवात्म्याला भ्रम झालेला नसतो, तर त्याचे यथार्थ स्वरूप संकुचित झालेले असते. ही संकोचित अवस्था म्हणजे बद्धता. बद्धता, मुक्त म्हणजे सुटला आणि बद्ध म्हणजे बांधला. जन्म मरणाचे मूल स्त्रोत, जन्माचं आणि मरणाचं मूल स्त्रोत काय आहे, तर ही बद्धता. बद्धता म्हणजे काय? स्वतःच्या स्वरूपाचा, शुद्ध चैतन्य स्वरूपाचा विसर पडणे आणि मी देह आहे असा भाव ठेवणे. मी वेगळा आणि जग वेगळं हे अज्ञान बाळगून दिवसभराचा व्यवहार करणे म्हणजे बद्धता. आणि ही बद्धता जन्मा मरणाचं मूळ कारण होय म्हणतात. मग या बद्धतेला कारण काय? याला कारण अंतर इंद्रियातील बुद्धी होय. याला कारण काय म्हणतात? की आपली बुद्धी आहे. जी बुद्धी, ज्यावेळेस बुद्धीचं स्वस्वरूप स्वामी होता, आपला आत्मा मनाचा स्वामी आहे, बुद्धीचा स्वामी आहे, पण हा मालक, मी मालक आहे हा विसरला आणि त्या बुद्धीच्या अधीन झाला, त्या मनाच्या अधीन झाला. लहानपणापासून संकोचित विचार ऐकून आमची बुद्धी संकोचित झाली आणि संकोचित झालेली बुद्धी, आम्ही ज्यावेळेस प्रवचनाला जातो, गुरु माऊलीकडून ऐकतो, तू शिव आहेस आणि हे विश्वही शिव आहे, त्यावेळेस तुमची बुद्धी म्हणते, महाराज म्हणल्यात खरंय, पण मी कसा शिव असेन? हे जग कसं शिव असेल? असा तर्क करते. तर्क करण्याचं काम कोण करतं? आमची बुद्धी करते. आणि ज्यांची बुद्धी निर्मळ आहे, संत जन्माला येताना परमपूज्य गुरु माऊली आईच्या गर्भामध्ये 3 वर्ष होते. गर्भाची वाढ होतच नव्हती, कारण संसारिक लोक संकोचित विचार मनावर टाकतील, संकोचित भाषा बोलतील आणि मला संकोचित करतील. मला संकोचित व्हायचं नाही. माझी निर्मळ बुद्धी मलिन करायची नाही. माझं निर्मळ मन मला संसारात जाऊन मलिन करायचं नाही. तुमचा आमचा जन्म
तुमचा आमचा जन्म कर्मातून होतो. तुमचा आमचा जन्म कर्मातून होतो, कर्माच्या फळातून होतो. पण संत महात्मे बुडती हे जन न देखवे डोळा, अंतरी कळवळा उपजे त्यांच्या. म्हणून मागती जन्म मानवाचा, त्यागुनी मोक्षाचा लाभ मोठा. ते तुमच्या आमच्या उद्धारा करता पृथ्वी तलावर जन्म घेतात आणि गर्भात असताना त्या गर्भाला भीती वाटू लागली. मी जर जन्म घेतला तर संसारिक लोक, संसारातले आई वडील, हा माझा हा तुझा असा भेद माझ्या मनात आणतील, माझी बुद्धी संकोचित करतील. म्हणून तो गर्भ वाढत नव्हता. 3 वर्ष झाले तरी गर्भ वाढत नव्हता. गर्भातल्या चैतन्याला हे संसारिक लोक मला संकोचित करतील, मला मर्यादित करतील, म्हणून भीती होती. प्रयाग मातेच्या गर्भातला पोटातला गर्भ वाढत नव्हता. चिंता व्यक्त केली विश्वनाथ स्वामी जवळ, पती जवळ. कसं करावे? गर्भाची वाढ होत नाही. काहीच सुधारणा गेलं की माणूस कोठे जातो? बोला. गुरुकडे जातो. गुरुकडे, ओम नमः शिवाय. सद्गुरुनाथाकडे जातो. सर्व उपाय करून थांबले, पण गर्भाची वाढ होत नव्हती. गर्भातल्या बाळाला संसारातल्या संकोचित विचाराच्या लोकात राहायची इच्छा नव्हती. कारण तो विश्वाच्या कल्याणासाठी जन्म घेणार होता. संसारिक संकोचित वृत्तीचा स्पर्शही नको होता. त्यावेळेस प्रयाग माता आणि विश्वनाथ स्वामी गुरु मडिवाळ शिवाचार्य अप्पाजीच्या चरणी शरण गेले. आमच्यावरी कृपा करा गुरुराया, तुमची या पाया दंडवत. गुरु मडिवाळ शिवाचार्य अप्पाजींनी विचारलं, आपल्या येण्याचं प्रयोजन काय? त्यावेळेस त्या दाम्पत्यानं सांगितलं, प्रयाग माता आणि विश्वनाथ स्वामी, की बाळ गर्भात आहे, 3 वर्ष झालं गर्भाची वाढ होत नाही. त्यावेळेस श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ त्रिकाल ज्ञानी गुरु मडिवाळ शिवाचार्य अप्पाजी न सांगितलं, हा बाळ ज्ञान सूर्य आहे. हा बाळ विश्व कल्याणासाठी जन्म घेणार आहे. हा बाळ जीवाचा शिव करण्यासाठी जन्म घेणार आहे. हा बाळ जनाला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी जन्माला येणार आहे. हा बाळ अज्ञानाकडून ज्ञानाकडे लोकांना घेऊन जाण्यासाठी जन्माला येणार आहे. पण म्हणल्या आई वडिलाच्या काळजात धस्स झालं. पण म्हणले आणि गुरु माऊली शांत झाले. काळजाचा ठोका चुकला. पुन्हा गुरुचरणी नतमस्तक झाले. अप्पा, पण काय बोला? हा बाळ तुम्ही मठाला देत असाल तर
गुरुपीठावर तुम्ही द्यायला तयार असाल तर ह्या बाळाची गर्भात वाढ होईल. आणि तुम्ही नित्य इष्टलिंग पूजा, तीर्थप्रसाद घ्याल तर या बाळाची वाढ होईल. नित्य गुरु दर्शन घ्याल तर या बाळाची वाढ होईल. नित्य गुरुवाणीचं श्रवण कराल तर या बाळाची वाढ होईल. काहीच सुधारणा केल्यावर माणूस सरेंडर होतो, समर्पित होतो. अप्पा तुम्ही म्हणचाल तसं आम्ही नित्य इष्टलिंग पूजा करू, मुखान सतत शिवाय नमा नामस्मरण करू, आणि हा बाळ आम्ही मठाला देऊ. हा बाळ 2 वर्षाचा झाला की आम्हाला तुम्ही दिला पाहिजे. गुरु मडिवाळ शिवाचार्य अप्पानी प्रयाग माता आणि विश्वनाथ स्वामींना सांगितलं. त्यावेळेस सद्गुरुनाथांनी आशीर्वाद दिला, जा आता तुम्ही सतत मुखान शिवाय नमा नामस्मरण करा, नित्य शिवपाठ करा, इष्टलिंग पूजा करा आणि तीर्थप्रसाद घ्या, जेणेकरून पोटातल्या बाळाला तीर्थप्रसाद मिळेल. सद्गुरुनाथाचा आशीर्वाद घेऊन दोघही दाम्पत्य सतत शिवाय नमा. ज्या आई वडिलाच्या पोटी जन्म घ्यायचा असतो संतात, त्या आई वडिलाचं अंतकरण शुद्ध झालं पाहिजे, त्यांची शारीरिक क्रिया शुद्ध झालेली पाहिजे, त्यांचा आचार विचार उच्चार व्यवहार निर्मळ झाला पाहिजे. आणि सद्गुरुनाथाला दिलेल्या वचनाप्रमाणे प्रयाग माता इष्टलिंग पूजा करू लागल्या, सतत शिवाय नमाचं नामस्मरण करू लागल्या. मध्ये बाळाला रोज तीर्थप्रसाद मिळत होता आणि अखंड 24 तास शिवाय नमा नामस्मरण ऐकायला मिळत होत. हे गर्भसंस्कार आहेत. संत स्वतः आचरण करून दाखवतात, कधी गर्भात असल्यापासून, आणि मग तुम्हाला सांगतात की 8व्या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या सुनबाईला दंडावर इष्टलिंग बांधा आणि त्या इष्टलिंगाची रोज पूजा करायला लावा आणि त्या इष्टलिंगाचा रोज तीर्थप्रसाद द्या. रोज अखंड शिवाय नमा नामस्मरण करा आणि ते बाळ नामस्मरणाच्या प्रभावानं तेजस्वी होईल. हे माऊलीनं आपण गर्भात असल्यापासून ते गर्भसंस्कार आम्हाला शिकवले. आधी आचरण केलं आणि नंतर सांगितलं. गर्भामध्ये बाळाला रोज तीर्थप्रसाद मिळत होता, अखंड भगवंताचं नाम ऐकायला मिळत होतं आणि आई म्हणायची, होणारा बाळ मठाला द्यायचा आहे. जसं घरी पोरगी झाली की आई वडील म्हणतात, हिला काय शिकवायचं आहे, ही का आमच्या घरी राहणारी आहे का, ही नवऱ्याच्या घरी जाणारी आहे, असं म्हणतच तिला मोठं करतात. तसं ते बाळ पोटात असल्यापासूनच हे बाळ काही आमच्या घरी राहणार नाही, हे मठाला द्यायचं आहे, असं आई वडिलाच्या मनात भाव होता. हा बाळ संसार करण्यासाठी, लग्न लेकर बाळ करण्यासाठी येणार नाही, हा बाळ जगाच्या कल्याणासाठी येणार आहे आणि याला मठाला द्यायचा आहे, याला मठाला द्यायचा आहे, असा भाव असल्यामुळं गर्भात असताना सर्व पारमार्थिक संस्कार झाले. जयाचा गर्भीच मंत्रपिंड. आणि बाळ जसं जसं नामस्मरणाचं पाणी पडल्यानंतर वृक्ष जसा अंकुरित होतो बीज, तसं नित्य तीर्थ प्रसादानं, नित्य नामस्मरणाच्या जलानं तो गर्भ अंकुरित होऊ लागला, गर्भ वाढू लागला आणि सतत गर्भात नामचिंतन मिळालं, तीर्थप्रसाद मिळाला, गुरु महाराजाची प्रवचन ऐकायला मिळाली गर्भात असताना. आणि फाल्गुन शुद्ध तृतीया
ला परमपूज्य अप्पांचा जन्म झाला. बाळ जन्माला आले, दिव्य तेजस्वी बाळ. परमपूज्य 12व्या दिवशी बोलवलं आणि मडिवाळ शिवाचार्य अप्पांनी बाळाच्या कपाळावर भस्म लावलं आणि नाव शिवलिंग ठेवलं. बाळ मोठं होत होत, रोज तीर्थ प्रसाद मिळत होता. बाळ 2 वर्षाचं झालं आणि गुरु महाराज प्रगट झाले. मडिवाळ शिवाचार्य अप्पाजी, आता बाळ आम्हाला द्या, तुम्ही दिलेलं वचन पूर्ण करा. आणि जन्माच्या आधीपासून आई वडिलाला माहित होतं की हे बाळ मठाला द्यायचं. त्यावेळेस त्यांनी ते गुरु माऊलीच्या स्वाधीन केलं आणि त्या बाळाचे आई वडील गुरु मडिवाळ शिवाचार्य झाले. ते गुरु माऊलीला स्नान घालू लागले, गुरु माऊलीला कपडे घालू लागले, आपल्या बरोबर लिंग पूजेला घेऊन बसू लागले, आपल्या सोबत प्रवचनाला घेऊन जाऊ लागले. गर्भात असल्यापासून बुद्धी निर्मळ, मन निर्मळ, शरीर निर्मळ, वाणी निर्मळ आणि माझे माय बाप बंधू तुझी कृपा सिंधू, माझी आई मडिवाळ अप्पा, माझे वडील मडिवाळ अप्पा, माझी सखा मडिवाळ अप्पा, माझे जीवलग मडिवाळ अप्पा, सखा तो जीवलग जीवीचा, गुरुची बंधू मित्र पूर्वज कुळीचा, जयाने परशिव केला जीवाचा, तया श्री गुरुशी नमो नमो. गुरु मडिवाळ शिवाचार्याच्या सानिध्यात त्या पवित्र वातावरणामध्ये बाळ वाढू लागलं आणि 11व्या वर्षी गुरुनं बोध केला, बाबू तू शिव आहेस आणि विश्व ही शिव आहे. जन्माधी लिंग गर्भाशी धारणा, शिव पंचानन सखा ज्याचा होता, गर्भापासूनच लिंगाचा तीर्थ प्रसाद मिळाला आणि 2 वर्षाचं असल्यापासून गुरु माऊलीचं सानिध्य निर्माण झालं. बुद्धी निर्मळ, मन निर्मळ. गुरुनं सांगितलं तू शिव आहेस. गुरुवरली श्रद्धा, गुरुवचनावरला विश्वास आणि निर्मळ झालेल्या बुद्धीनं तर्क केला नाही. अप्पांनी सांगितलं मी शिव आहे. 11 वर्षाची गुरु माऊली आनंदानं तल्लीन होऊन नाचू लागले, मी शिव आहे आणि ही विश्व ही शिव आहे. त्यांच्या बुद्धीनं तर्क का केला नाही आपल्याला सांगायचं, बुद्धीचं वैभव सांगायचं आहे. त्यांच्या बुद्धीनं का तर्क केला नाही सांगता येईल कुणाला? ओम नमः शिवाय. जय गुरु. जय गुरुदेव. तीर्थ आणि प्रसादाचं महत्व, त्याच्यामुळं त्यांच्या बुद्धीला पटलं ते आणि त्याच्यामुळे त्यांचा देहच हा शिवच झाला. ओम नमः शिवाय. निर्मळ ज्यांची बुद्धी निर्मळ होते, ज्यांची बुद्धी संताच्या सानिध्यात, सद्गुरूच्या सानिध्यात, सद्गुरूचं वचन, इष्टलिंगाचं तीर्थ प्रसाद, गुरु चरणावरील श्रद्धा, गुरु चरणावर विश्वास आणि गुरु वाणीवरला विश्वास दृढ असतो, त्यांची बुद्धी निर्मळ असते, त्यांचा देह पवित्र असतो, मन निर्मळ असतं आणि गुरुनं सांगितलं तू शिव आहेस आणि त्या निर्मळ बुद्धीनं स्वीकार केलं. आज अप्पा रोज सांगत आहेत आम्हाला की तू शिव आहेस आणि हे विश्व ही शिवरूप आहे.
पण आमची बुद्धी तर करते, मी कसा शिव असेन, हे विश्व कसं शिव असेन, हे गीतेमध्ये सांगितलं आहे का? मानसमध्ये रामचरित मानसमध्ये सांगितलं आहे का? परमरश्यामध्ये सांगितलं आहे का? योग वासिष्ठात सांगितलं आहे का? ब्रह्मसूत्रात सांगितलं आहे का? याला प्रमाण काय? आमची बुद्धी तर्क करते, प्रमाण मागते, आणि ही बुद्धी, मलिन झालेली बुद्धी, संकुचित झालेली बुद्धी गुरु वचनावर विश्वास ठेवत नाही. म्हणून ती आम्हाला पुन्हा संसारात घेऊन जाते, नाना ग्रंथ दाखवते, नाना ग्रंथाचा दाखला देते, आणि आम्हाला भ्रमवते, आम्हाला भ्रमित करते. ती बुद्धी आम्हाला भ्रमित करते. पण जे भक्त सद्गुरूला अनन्य शरण जातात, जे भक्त सद्गुरूला अनन्य शरण जातात, सद्गुरुनाथच माझे सर्व काही आहेत, सद्गुरुनाथच माझे आई वडील, सद्गुरुनाथच माझे आई वडील, बंधू सखा मित्र, कुळीचे पूर्वज, सर्व काही माझे सद्गुरुनाथच आहेत, अशा भावानं जे शरण जातात, त्यांचा देह पवित्र होतो, निर्मळ होतो. त्यांच्या वाणीमध्ये शक्ती येते, त्यांची वाणी प्रभावशाली होते, त्यांच्या दृष्टीमध्ये करुणा येते, त्यांच्या दृष्टीमध्ये कृपा दृष्टी येते. गुरुची समर्पित झाल्यानंतर गंगा जर सागराशी म्यूट झालं काय की? आवाज करा गुरुबाई. त्याच्या हाताने गुरु कार्य घडतं, त्याचे पावले जगाच्या कल्याणासाठी चालतात, आणि त्याचा देह गुरुमय होतो, आणि त्याची बुद्धी शिवरूप होते. गुरुनं सांगितलं तू शिवरूप आहेस, आणि त्या निर्मळ बुद्धीनं स्वीकार केलं की मी शिवरूप आहे. त्याचं मन शिवमय होत, आणि तो मिळालेलं ज्ञान इतरांना सांगतो. ज्यावेळेस तो भक्त इष्टलिंग पूजा करतो, त्यावेळेस तो स्वतःच देह भान विसरून लिंग रूप होतो, आणि गुरुनं सांगितल्याप्रमाणे त्याचं ज्यावेळेस निर्मळ आचरण होतं, त्याच्या जवळ येणाऱ्या माणसाला, जवळ बसणाऱ्या माणसाला अगाध शांतीचा अनुभव येतो, दिव्य प्रेमाचा अनुभव येतो. त्यावेळेस तिथं ते गुरु तत्व नांदतं, आणि तो हे कळालेलं ज्ञान ज्यावेळेस दुसऱ्याला दान करायला जातो, सांगायला जातो, त्यावेळेस तो जंगम तत्वात असतो. एक निर्गुण मूर्ती त्रिभागा आली, गुरु लिंग जंगम ऐशी भासली. एकच चैतन्य, एकच चैतन्य लिंग रूप होत, गुरु रूप होत, आणि जंगम रूप होत. तर आमच्या संकोचित बुद्धीला
जी आम्हाला तर्क वितर्क करत इथं म्हणतात बुद्धी जन्म मरणाचं मूल स्त्रोत आहे. जन्म मरणाचं मूल स्त्रोत याला कारण अंतर इंद्रियातील बुद्धी जन्म आवाज ब्रेक होतोय भाऊ तुमचा. आवाज नाहीये क्लिअर. ओम नमः शिवाय. ताई आवाजच येत नाही. ओम नमः शिवाय. आवाज नाही येतो. थांबा थोडं, नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल त्यांना. माईक चालूच आहे त्यांचा. आमची बुद्धी निर्मळ व्हावी याकरिता आमची बुद्धी निर्मळ व्हावी याकरिता आणि बुद्धी निर्मळ झाल्याशिवाय आम्ही या संकुचित मर्यादित स्वरूपातून बाहेर येणार नाही. तर बुद्धीला जर निर्मळ करायचं असेल तर आम्हाला गर्भात असलेल्या बाळाची बुद्धी कशी निर्मळ करता येईल, पुन्हा बाळ जन्मल्यानंतर त्याच्यावर कसे संस्कार करता येईल, त्याला सद्गुरुनाथाकडे घेऊन जाणं, त्याला इष्टलिंग दीक्षा देणं आणि नित्य सत्संगात ठेवणं, अशी जर निर्मळ बुद्धी करण्याची जबाबदारी घरातली चिशक्ती जगन्मातेनं घेतली तर ती गर्भातल्या बाळाला महापुरुष बनवू शकते. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धीचं वैभव दुसरीकडे कुठंही नाही. कारण ती बुद्धी निर्मळ करायची असेल तर सद्गुरूला शरण गेलं पाहिजे, सद्गुरूच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे आणि सतत इष्टलिंग पूजा, तीर्थप्रसाद, भगवंताचं नामचिंतन आणि रोज गुरुवाणीचं श्रवण करता करता एक दिवस जसं आती मळालेलं कापड, पांढरा कापड आती मळालेलं आहे रंगपंचमी खेळायला, त्याला अनेक वासनाचे रंग लागलेले आहेत. त्याला या गुरु माऊलीच्या सत्संगामध्ये रोज थोडं 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 धुवून एका दिवशी ते कापड निर्मळ झालं. निर्मळ ज्या दिवशी झालं त्या दिवशी एक ने कही दुजे ने मानी, नानक कहे दोनो ज्ञानी. एकानं सांगावं आणि दुसऱ्यानं ऐकावं. गुरुनं सांगावं, गुरुनं बोध द्यावा तू शिव आहेस आणि शिष्यानं स्वीकारावं. अशी निर्मळ बुद्धी अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिव प्रभू बसवादी शरण
मन्मतादी प्रमदगण त्यांच्या कृपेने तुम्हा आम्हाला प्राप्त हो अशी त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभूच्या चरणी प्रार्थना करून ही माझी वाकपुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा मन्मथ शिवलिंग विनवी ओजा श्री गुरु नागेशाशी श्री गुरु नागेशाशी श्री गुरु नागेशाशी.